ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजाराची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्याची सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच अशी नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील त्या कंपन्यांचे मी क्रमशः अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 3 नंबरची कंपनी असलेली भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिलं मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील टॉपच्या 50 कंपन्यांचा एक निर्देशांक आहे, त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात. तर निफ्टी निर्देशांकाची सध्याची स्थिती पाहून आपल्याला एकूण मार्केटचा अंदाज येत असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 14 जानेवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,666 अंकांवर क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, तर निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय जर अंक पाहिला तर तो होता 26,373 अंक. म्हणजेच काय, तर 26,373 अंकांपासून काल 25,666 अंकांवर हा निर्देशांक 52वी मध्ये काल क्लोज झालेला आहे. म्हणजेच 25,666 अंकांवर क्लोज झालेला आहे. म्हणजे जर एकूण बघितलं तर 52वी हाय निर्देशांकाच्या 52वी हायपासून सध्या एकूण मार्केट सुमारे 2.68% खाली आहे. म्हणजेच आत्ता मार्केटचा खाली येण्याचा ट्रेंड चालू आहे. म्हणजेच मित्रांनो, आत्ता सध्या मार्केटमध्ये जरा मंदीची थोडीफार स्थिती आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे भारती एअरटेल. आणि भारती एअरटेल ही कंपनी मित्रांनो टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत व्होडाफोन आयडिया, टाटा टेली सर्व्हिस, MTNL, आरकॉम. मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 14 जानेवारी 2026
आणि आज भारती एअरटेल ह्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू 2022 रुपये 50 पैसे इतकी होती. म्हणजे ह्या किमतीला आज भारती एअरटेल ह्या कंपनीचा शेअर्स क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती आहे 2174 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती आहे 1559 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स 1074 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागं गेल्यास भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 490 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स 255 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकली तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजे त्याला मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 11,73,085 करोड रुपये. आणि मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी भारती एअरटेल ही कंपनी 3 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीला 2025 साली 33,778 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 5,848 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 11,535 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 5,882 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. आणि 2021 साली 23,327 करोड रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजे 2021 साली कंपनीला 1 रुपयासुद्धा नफा झाला नव्हता, उलट 23,327 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकांकडे सध्या किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, भारती एअरटेल या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 50.27% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा भारती एअरटेल ह्या कंपनीत 27.42% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा भारती एअरटेल ह्या कंपनीत सुमारे 19.51% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर हे 6 मुद्दे तुम्ही एक स्वतंत्र वही करून प्रत्येक कंपनीचे 6 मुद्दे लिहून घेतले तर तुम्हाला कधीही अभ्यासाला म्हणजे ह्या 1 वर्षात
अभ्यासाला ते फायदेशीर ठरतील. मित्रांनो, आत्ताच आपण भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीला 2021 साली 23,327 करोड रुपयाचा तोटा झाला होता. परंतु मित्रांनो, 2022 पासून कंपनीच्या नफ्यात सतत वाढ झालेली आहे आणि 2025 साली तो 33,778 करोड रुपये इतका नफा या कंपनीला झालेला आहे. त्यामुळेच भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी फक्त 1074 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत म्हणजे 490 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 255 रुपयाला मिळत होता, तोच भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 2022 रुपये 50 पैसे एवढ्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर भारती एअरटेल ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1074 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडला तर भारती एअरटेल ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 1074 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 490 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 255 रुपयाचे आज 2022 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं जवळजवळ 7.9 पट इतका परतावा दिलेला आहे. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ डीत ठेवली असती तर बँकेच्या एफ डीत त्याला किती पट परतावा मिळाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, आणखी एक, भारती एअरटेल ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीतील नफ्याचे आत्ता आपण उदाहरण पाहिले. परंतु मित्रांनो, कोणताही शेअर्स खरेदी घेतल्यावर त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे कमी किमतीत शेअर्स घेणे आणि जास्त किमतीत विकणे. हा एकच फायदा नसतो, परंतु हा सर्वात प्रमुख फायदा असतो. पण हा एकच फायदा नसतो. तर ते कंपनीचा शेअर्स आपण होल्डिंग केल्यानंतर म्हणजे शेअर तो घेऊन ठेवल्यानंतर आपल्याला त्या कंपनीचा डिव्हिडंड म्हणजे लाभांशसुद्धा मिळत असतो. आणि भारती एअरटेल ह्या कंपनीनं आत्ता 2025 जुलै 2025 ह्या सालात सुमारे 16 रुपये पर शेअर्स एवढा डिव्हिडंड म्हणजे लाभांश दिलेला आहे. जे भारती एअरटेल ह्या कंपनीनं 16 रुपये इतका लाभांश ह्या वर्षी दिलेला आहे. आणि ह्या कंपनीनं मागील सर्व वर्षाची तुलना जर बघितली तर प्रत्येक वर्षी काही ना काही लाभांश दिलेलाच आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की भारती एअरटेल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत, म्हणजे त्या कंपनीचे मालक आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु भारती एअरटेलमध्ये ते 50.27% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की भारती एअरटेल ह्या कंपनीला मागील 4 ते 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतोय. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%पेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम कंपनी आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग, तसेच युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह न्यूज, तसेच जागतिक मंदी ह्या कोणत्याही कारणाने जेव्हा एकूण मार्केट खाली येईल म्हणजे निफ्टी निर्देशांक खाली येईल तेव्हा कितीही उत्तम कंपनी असली तरी तिच्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो, म्हणजे 52 खायपासून खाली येत असतो. तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते. आणि मित्रांनो, मागील मंदींचा जर आपण विचार केला तर एकूण मार्केट 50% खाली आलेलं आहे. उत्तम कंपनीचे शेअरसुद्धा 50, 60% खाली आलेले आहेत. परंतु ते जसे खाली येतील, समजा 10% खाली आला तर आपल्या बचतीतील रकमेचा काही हिस्सा त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवा. अजून खाली आला तर अजून 10% गुंतवा. कधीही लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीत म्हणजे किती जरी उत्तम असली तरी आपली एकूण भांडवलाचा रक्कम एकदम कधीच गुंतवू नये.
टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर असते आणि 52 खायला त्यात प्रॉफिट बुकिंगसुद्धा करणे गरजेचे असते. म्हणजे तो फायदा आपल्या नफ्यात रूपांतरित होतो. मित्रांनो, भारती एअरटेल ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे आणि तिच्यात 52 खायपासून जेव्हा ती खाली येईल तेव्हा तिला संधी म्हणून पहा आणि आपल्या बचतीतील रकमेतून भारती एअरटेल या कंपनीचे शेअर्स खरेदी करा. ते फायदा होण्याचे प्रमाण वाढेल. मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. तसेच मित्रांनो, हे जे आपण कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्यात सुमारे 14 व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे त्यात शेअर म्हणजे काय इथपासून सर्व शेअर बाजारची प्राथमिक माहिती आहे. तर तुम्ही ते अजून व्हिडिओ पाहिले नसेल तर ते संपूर्ण प्लेलिस्ट पहा. तुम्हाला शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान मिळेल. भारत माता की जय.